रेंडला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उरमोडी परिसरातील वडगाव गावचा अमर बांबरस दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये उरमोडी परिसरातला नित्रळ गावचा नितीन वांगडे हिरो पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय पहिल्याच बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा केलाय श्री गणेश पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे अमर बांबरस यांचं राहुल वांगडे जावळी तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव या मॅच मध्ये टीम ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी चांगला अगदी निर्णय मी म्हणेन फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि या पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे आणि 5 षटकांची लढती आहे त्यामुळे तुम्हाला सुरुवात चांगली मिळणं अपेक्षित असेल. राहुल वांगडे तयार खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक डीपला आहेत बॉल वरती जातील पुन्हा एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एकेरी दुहेरी धावेने या धावसंख्या मात्र पुढे नेत असताना आणि आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावा कमी झाल्यात चौकार षटकांची जास्त भाषा बोलली जाते परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत राहुल वांगडे. राहुल वांगडे म्हटलं की एक चांगले ऑलराऊंडर अस्सल अष्टपैलू खेळाडू ओव्हर नंबर 1 मध्ये पुढील बॉल आक्रमण केलंय आकाशाला गवसणी घालतोय बॉल हवेत उभा राहिलाय आणि त्याच्या खाली गणेश कदम आलेले आहेत धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम कराड ग्रामीण या टीमला. पहिल्या 2 चेंडूवर 2 एकेरी धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर पहा राहुल वांगडे चांगला ऑफ ब्रेक चेंडू इनकटर टाकण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये गणेश कदम चेंडू खाली होते आणि पहा झेल पकडल्यानंतर चेंडूला फ्लाइंग किस दिले आणि पहिला धक्का टीम कराड ग्रामीण अमर बांबरस बॅक टू द डगआउट. एका बाजूला अमर बांबरस यांना मोठा खेळ करता आलेला नाही अनेक वेळा बहुधा त्यांनी घनसोली कॉलनीचं क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे गावाकडून अनेक वेळा चांगलं क्रिकेट खेळले परंतु या मॅच मध्ये निराश कामगिरी केलेली आहे झटपट माघारी जात आहेत. एका बाजूला कराड ग्रामीण आतापर्यंत लवचेसर आपण पाहिलं ना 2 सामने खेळलेले आहेत एक त्यांनी जिंकला एक गमावलेला आहे परंतु ग्लोरियस स्पोर्ट्स हा असा संघ आहे ज्यांनी 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्स संघ तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये तर कराड ग्रामीण दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असा सुरू असणारा हा सामना आहे. स्वप्नील शिंदे कुरुशी गावासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना क्रमांक 3 वर दाखल झालेत आणि पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा एक गडी बाद. बॉलर तयार आक्रमण केलंय लाल्याने समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक नाहीये या डावातला पहिला दमदार वजनदार शानदार स्वप्नील शिंदे लाल्या यांच्या बॅट मधून आलाय चौकार. संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं राहुल वांगडे पहिल्या 2 चेंडूवर 2 या सिंगल आल्या त्यानंतर मात्र गडी बाद केला आणि चौथ्या चेंडूवर चौकार आल्या. हा पहा रिप्ले तुमच्या समोर फुल लेनचा चेंडू मिडॉनला क्लिअर करत असताना पॉवर प्ले मधील अप्रतिम फटका 6 धाव फलकावर. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला हेच करावं लागतं की तुम्हाला आक्रमण करावं लागतं 30 यार्ड वर्तुळाच्या डोक्यावरतून तुम्हाला फटके खेळावे लागतात आणि तेच काम आल्या पावली स्वप्नील शिंदे लाल्या यांनी केलेलं आहे. पहिलाच बॉल फेस केला आक्रमण केलंय राहुल वांगडे यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती परंतु त्यांच्यावरती आता आक्रमण केलं 4 धावा अंकित केल्या स्कोर बोर्डला मिळाली भरारी. बॉलर तयार आता टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय आला तो डॉट बॉल राहुल वांगडे जबरदस्त कमालीचं षटक. पुनरागमन करत असताना राहुल वांगडे आधीच्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील शिंदे यांचा परंतु या चेंडूवर वर्चस्व प्रस्थापित करत असताना राहुल वांगडे तयार कमी गतीचा बॉल ओळखलाय बॅटचा चेहरा बॉलला दाखवला फक्त एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे काढलेली आहे आणि हे समजदारीचं क्रिकेट. सामंजस्यपणाने या फलंदाजी करत असताना स्वप्नील शिंदे त्यांना देखील माहित आहे की राहुल वांगडे एक चतुर चाणाक्ष गोलंदाज आहेत आणि ज्या प्रकारे राहुल वांगडे यांचं हे षटक समाप्त झालंय पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या कराड ग्रामीण 1 गडी बाद 7 धावा. ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाचा विचार केला तर फक्त महाराष्ट्रच नाही तर दिल्लीपर्यंत जाऊन हा संघ खेळला सुधीरदादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ आणि एक मोठे संघ मालक म्हणून आता मात्र पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना व्यावसायिक गटातील स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतात. परंतु षटक क्रमांक 2 जावली एक्सप्रेस निलेश भिल्लारे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे त्यानंतर डाव सांभाळण्याचा प्रयत्न झोडीने केलेला आहे. एका बाजूला स्वप्नील शिंदे लाल्या यांना चांगला सूर गवसला ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलं होतं. एका बाजूला रफ्तारचा राजा जावली एक्सप्रेस करंजे गावचे खेळाडू जावली तालुक्यातील निलेश भिल्लारे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत तर एका बाजूला KSK चे स्वप्नील शिंदे लाल्या
आपटलाय बॉल वेळेच्या चुकता नाहीये. क्षेत्ररक्षक धावता एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉलचा पाठमोरा केला जाईल. फक्त मिळते एकच धाव. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र प्राप्त केली आहे स्वप्नील शिंदे. स्वप्नील शिंदे यांना एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. स्ट्राईक रोटेट करावी लागेल कारण त्यांच्या साथीला आहेत नितीन. स्वप्नील वैयक्तिक 6, नितीन खेळत असताना नाबाद एका धावेवर. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. उरमोडी परिसरातला नित्रळ गावचा नितीन वांगडे हिरो या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारा खेळाडू बॅटिंगसाठी तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मनसुबे काय वेगळे होते आणि ते मनसुबे निलेश बिल्लार यांनी उधळून लावले. गणितांचे आकडेमोड ज्यांचा करून एकाला मिळते असे या सगळ्या युवा समालोचकांचे आयकॉन श्री निलेश मर्डेकर सर आणि त्यांच्या जोडीला अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे दत्ता धोंडिया. आपल्या मनापासून आभार. प्रेक्षकांचं प्रेम आणि ज्या प्रकारे निलेश बिल्लार यांची वेग ही ओळख आहे तो वेग पाहायला मिळाला. तेच तर्रार वेगवान गोलंदाज नितीन वांगडे यांचं आक्रमण पुन्हा फसतंय. वेगाने फलंदाजाला केलंय ते प्रभावित. आणखीन एक डॉट. निलेश प्रकाश भिल्लारे जाऊल एक्सप्रेस म्हणून उगाच ओळखलं जात नाहीये. NMPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपला खेळाचा दर्जा सिद्ध केलाय. परंतु वेग आणि निलेश बिल्लारे एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वेग ही त्यांची ओळख आणि वेग ही त्यांची ताकद आहे. आणि काय वेगाने गोलंदाजी केली या रामलीला मैदानाच्या खेळपट्टीवर चांगला बाउन्स पाहायला मिळतो. आणि निलेश बिल्लारे ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत या रणरणत्या उन्हामध्ये आग ओकणारी गोलंदाजी. आक्रमण अखेरकार वेगाला प्रत्युत्तर दिलंय. नितीन वांगडे हिरो यांचा क्लासिकल स्ट्रोक सीमारेषा पलीकडे मिळाला मोका दिला ठोका षटकार. जस्ट टच अँड गो स्ट्रोक पाहायला मिळाला. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने लॉंगॉनला बाहेर फेकून दिलाय. पहा बॉटम हँडचा चांगला वापर. हिरो उगाच म्हटलं जात आहे. काय क्लासिकल फटका ठोकलाय. 14 धावा फलकावर. षटकारांचा नित्रळ बँड मैदानाच्या आतमध्ये. नितीन वांगडे तर एका बाजूला. जावली एक्सप्रेस रफ्तारचा राजा निलेश बिल्लारे. आता पहा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळणारा ही खासियत आहे निलेश बिल्लारे यांची आणि तोच बॉल त्यांनी टाकलेला आहे. कमबॅक इज अ नेव्हर दॅन द सेटबॅक. कमबॅक कसं करायचंय निलेश बिल्लारे यांना चांगलं माहित आहे. पहा या आधीच्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात निलेश बिल्लारे यांनी. 1 टू गो. निश्चित कमालीचं षटक. पहा ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत. एक वेगवान गोलंदाज आहेत. यावेळेला वेळेच्या चुकता तितकी चांगली साधता आली नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग होते. ताळमेळ एका क्षणाला बिघडला होता आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज कोसळलाय आणि यावेळेला नितीन वांगडे जातील माघारी. क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटली जाते धावपदला. येस नो वेट या 3 शब्दांचा समन्वय नव्हता आणि त्याचा अभाव पाहायला मिळाला. हा रिप्ले तुमच्या समोर पाहू शकता. शफल झाले. पायावर टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचा अंकुश धामावडेचे आहेत. आणि ज्या प्रकारे त्यांनी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू फेकला आणि त्याच तत्परतेने मात्र फलंदाजाला धावपात केलाय. निलेश बिल्लारे यांचा एक षटकार आला आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. हा पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातो. यष्टी यांच्या मागे यष्टीरक्षकाचं चांगलं असं काम पाहायला मिळतं आणि चेंडू पकडल्यानंतर काय तत्परतेने चेंडू यष्टांवरती फेकलाय. दुसरा धक्का टीम कराड ग्रामीण 14 ला 2. आणि त्याचबरोबर पंचांचे कौतुक करावं लागेल. पाहता क्षणी त्यांचं बोट आकाशाकडे गेलं की हा फलंदाज आउट आहे. त्यांची कामगिरी तितकीच कौतुकास्पद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण त्यांनी रेफरी केलं नाही. त्यांनी पाहिलं की फलंदाज फार दूर आहे आणि तो आउट आहे. धक्का क्रमांक 2 लागला आणि ओमसा MTCचं हे टेलिकास्ट आहे. पहा कशा प्रकारे बॉल यष्ट्यांवरती लावला जातोय आणि क्रीज मध्ये आणि फ्रेम मध्येही नव्हते आणि त्याचमुळे त्यांना माघारी जावं लागतंय. ताळमेळ बिघडला आणि ताळमेळ फार महत्वाचा आहे. अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट एका नात्यामधलं अंडरस्टँडिंग फसलं तर ते नातं पुढे जात नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. ती पार्टनरशिप पुढे जात नाही. पार्टनरशिप ब्रेक झाली. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाई तालुक्यातली जांभळी गावचा विशाल चोरगे. आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वप्नील शिंदे लाला यांचा. कार्पेटचा फटका क्षेत्ररक्षक आलेले आहेत. थोडीशी गडबड होते. बॉलची फेकी पुन्हा केली जाईल. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त करत असताना स्वप्नील शिंदे ऑन साइडला चांगला फटका आणि ज्या प्रकारे हा फटका ऑन साइडला खेळलाय 2 धावा निश्चितच प्राप्त होतील. टीमची धावसंख्या आहे 2 धावेच्या मदतीने 16 धावा 2 गडी बाद. ओमसाई MTC लाईव्ह वर पंच नो बॉल आहे ना. ओके रिटर्न क्रीज चा हा नो बॉल आहे आणि त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल.
आणि गोलंदाजी मार्कवरती गणेश कदम आहे, त्यांचा हा बॉल नकारात्मक पंचांनी सांगितलं, त्यामुळे पुढील बॉलवरती फ्री हिट आहे आणि त्या फ्री हिटच्या बॉलचा समाचार आता स्वप्नील शिंदे लाल्या यांना घ्यावा लागेल, कारण लवजे सर धावा तितक्याच्या चांगल्या आलेल्या नाहीत. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा असत्या, तर निश्चित बॅटिंग करणं पुढील ओव्हरमध्ये सुलभ झालं असं. रिटर्न क्रीजचा हा नो बॉल पंचांनी कळवला गणेश कदम यांचा आणि हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागणार आहे. फ्री हिटचा चेंडू, लाल्या तयार, आक्रमण केले फ्री हिटच्या बॉलवरती, बॉल हवेत उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेलही निसटलाय आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावाही खर्च झालेले आहेत. फ्रीच्या चेंडूवर निश्चितच झेल घेण्याची संधी होती, नुकसान झालं नसतं, परंतु हा झेल आत्मविश्वास देणारा ठरला असता. 19-2 स्वप्नील शिंदे आक्रमणाच्या पवित्र धारण करत असताना गणेश कदम यांचा फुल टॉस बॉल, एक पाय बाहेर काढला, गुडघा टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात स्वप्नील शिंदे लाल्या घर करून बसला. षटकार, वॉट अ स्ट्रोक, अफलातून टायमिंग पाहायला मिळाला. पहा रिप्ले तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवरती शफल झाले. स्लॉक स्वीपचा फटका, उजवा पाय टेकत असताना बॉटम हँडचा चांगला वापर आणि खेळत्या क्षणी त्यांना देखील माहित होतं की आपल्याला 6 धावा प्राप्त होतील. 25-2 गणेश कदम यांच्यावरती आक्रमण केलंय. मिस्टर फॅक्स यांचा जबरदस्त बॉल, कमबॅक करणारा, मनोबल वाढवणारा डॉट. गणेश कदम वाकी गावचे खेळाडू आहेत, परंतु या वर्षीचा हंगाम त्यांच्यासाठी खूप चांगला राहिलाय. टिंगरे सरकार चषकामध्ये पुण्यामध्ये केलेली ती गोलंदाजी, समोर डिंगडोंगचा मातब्बर संघ आणि एकाच सामन्यामध्ये त्यांनी कृष्णा सातपुते, योगेश पेनकर, एजाज खुरेशी यांना केलेली ती गोलंदाजी, त्यांना देखील केलेला बाद ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, एक धाव मात्र निश्चितच इथे प्राप्त करण्याचा मनसुबा आहे. दोहीचा प्रयत्न होत नाहीये, एक सिंगल धाव. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण खेळ जर पाहिला तर कराड ग्रामीण टीम साठी खेळ चांगला राहिलेला आहे. धावसंख्येचा वेग जो मंदावला होता तो आता हळूहळू वाढू लागलेला आहे. एका बाजूला स्वप्नील शिंदे लाल्या यांची बॅट तळपली आहे, 9 बॉल खेळले, 17 बनवलेले आहेत, परंतु आज विशाल चोरगे कशा प्रकारचा खेळ करतील, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत, परंतु तुम्ही पाठीमागे काय केले लोक लक्षात ठेवता, तुम्ही आज काय करता पाठी राखे आणि प्रेक्षक तुमच्याकडून पाहत असतात. एका बाजूला गणेश कदम पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, आपटलेला बॉल, चाबूक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, बॉल देईल सीमारेषा पलीकडे दस्तक, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे किती, मोहर काय लागेल, 4 की 6 ची. पंच अजूनही पाहणी करतायत या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळलाय विशाल चोरगे यांनी. ऑफसाईडचं तंत्र या खेळाडूकडे चांगलं आहे आणि तोच फटका इथे सजवलाय. पंच अजून देखील पाहणी करतायत, मोहर काय लागले या बॉलच्या पाठीमागे, निर्णय अजून प्रलंबित आहे. या बॉलच्या पाठीमागे जो स्ट्रोक खेळला या 4 धावा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. हा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला, परंतु ज्या प्रकारे स्वीपर कव्हर तैनात होते त्यांच्या डोक्यावरून एक टप्पा चेंडू अगदी सीमा पार गेलाय. या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील कराड ग्रामीणला, कारण त्यांना धावांची गरज आहे. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करता एक समाधानकारक धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या अगदी विजयाची हमी देऊ शकत नाही, परंतु तुम्हाला एक विशिष्ट धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल, कारण 5 षटकांची मॅच आहे. निश्चित प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम हेच असतं की सर्वाधिक धावा कुठणं, आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम हेच असतं की समोरच्या टीमला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं. हे प्रयत्न असतात, त्या प्रयत्नांना कुणाला यश मिळेल. आतापर्यंत धावसंख्या आहे 30, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा. लोवर फुल टॉस, वेळेची अचूकता नाहीये. गणेश कदम यांनी शेवटचा बॉल डॉट टाकला, तब्बल खर्च केला या ओव्हरमध्ये धावा 16, 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना कराड ग्रामीणने बनवल्या धावा 30, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ग्लोरियस स्पोर्ट्स टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला आणि 3 षटकांच्या खेळामध्ये 30-2. नेक्स्ट मॅच संत बाळूमामा वॉरियर्स विपक्ष ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा आणि प्रयत्न चांगला केला. अगदी ज्या प्रकारे आपण पाहिला तर पहा, अगदी ओम साई MTC कॅमेरामॅनचं कौतुक. कॅमेरामॅन अक्षय म्हात्रे, प्रणय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या प्रकारे लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आपण ही क्षणचित्र पाहतोय. पहा अगदी ज्या प्रकारे HD डेफिनेशनच्या माध्यमातून आपण पाहू शकता की चेंडू अगदी सीमारेषेच्या किती इंच आतमध्ये पडलाय. आणि या कॅमेरामॅनचं कौतुक यासाठी सर, कारण एका जागेवर बसून दिवसभर टेलिकास्ट करणं सोपं नसतं आणि ते काम त्यांनी तत्परतेने केलंय. लाजवाब अफलातून टेलिकास्ट.
निश्चित हे पडद्या पाठीमागचे जे असे काही कलाकार असतात त्यांचं कौतुक आपल्याला करावंच लागतं, कारण त्यांचंही काम तितकंच मोठं असतं. हे ऑफिशियल पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेला कव्हर करताना आपण त्यांना पाहत आहोत. निश्चित क्रिकेटमध्ये असा काही बदल झाला. टेनिस बॉल क्रिकेट आपण पूर्वीपासून पाहत आलो. बांधावरचं क्रिकेट, शेतावरचं क्रिकेट, माळावरचं क्रिकेट, डोंगराच्या पायथ्याशी असलेलं क्रिकेट, नदीच्या पात्रातलं क्रिकेट आपण पाहत आलो. परंतु आज क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत. चांगली मैदानं, चांगला खेळ, चांगल्या स्पर्धा, लाईव्हचं प्रसारण खास करून आलं आणि खास करून जे लाईव्ह चॅनल आले त्यांचंही तेवढंच कौतुक करावं लागेल, कारण त्यामुळे खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली. आज घर बसल्या बरेचसे प्रेक्षक स्पर्धेशी जोडतात. याचं कारण आहे लाईव्ह चॅनल. सर टेलिकास्ट आल्यानंतर मात्र क्रांती झाली. 2013ला tenniscricket.in चालू झाली. त्यानंतर मात्र आपण पाहिला की क्रिकेटचा दर्जा उंचावला. परंतु मी या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कमिटीचं सर कौतुक करेन, कारण मिस्टर PMPL 1 संकेत गोळे यांचा आपण कटआउट पाहतोय आणि दुसरा PMPL चा कोण असेल, मिस्टर PMPL 2.0 हे देखील पाहायचं आहे. त्यांचा देखील कटआउट लागेल. परंतु पाहू शकता आपण कटआउट अगदी यष्टीरक्षकाच्या मागे संकेत गोळे. गतवर्षी मैत्री ग्रुप जावलीने ती स्पर्धा गाजवली होती आणि जावली तालुक्यातील गोलंदाज सज्ज होत असताना षटक क्रमांक 4 हर्षल. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, हा पुन्हा एकदा टाकावा लागेल. हर्षल खराडे यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ बहरदार केला होता. हर्षल खराडे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 गाजवली आणि जो संघ ग्लोरियस स्पोर्ट्स मैदानामध्ये खेळतोय, गतवर्षीचा उपविजेता संघ आहे, या दुसऱ्या पर्वामध्ये वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये उतरलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलेला आहे. आला तो डॉट बॉल. वेळेच्या अचूकता साधल्याने खोनी गावचा ब्रँड आणि मथुरचे फॅन अक्षय शेठ, खरंच आपलं मस्त कॅमेरावर आपली भूमिका चांगली आहे. म्हणजे 2019-20 या कालावधीमध्ये हा चॅनल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला आणि एक चांगली उभारी मिळवली आहे. आकुट टप्प्याचा उसळणारा बॉल, पंचांगडे मागितले दाद, दुहेरी मिश्रण बघायला मिळालं. बॉल पाठी ओढला, वेग होता आणि वेगाबरोबर उसळी होती. आला डॉट. विविधता आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळते. हर्षल खराडे मानफॉर्म बिवडी आज ह्या प्रकारे या खेळाडूने कमी वयामध्ये क्रिकेट गाजवलंय. आज मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाचा दर्जा सिद्ध करत असताना स्वप्नील शिंदे लाल्या यांनी बॉल वळवलाय मिड विकेटला. बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी शक्तिशाली स्ट्रोक षटकार. ऑड स्ट्रोक स्वप्नील लक्ष्मण शिंदे मॅनफॉर्म खुरोशी. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. षटकार ज्या प्रकारे सजवला, आकुट टप्प्याचा चेंडू शफल झाले आणि बॉटम हँडचा काय वापर करत असताना अगदी चेंडूकडे पाहत असताना फोटो फिनिश क्रिकेट पाहायला मिळते. 37ला 2 टीम कराड ग्रामीण क्रिकेट संघटना. एका बाजूला स्वप्नील यांनी काय बॅटिंग केली. 12 बॉल खेळले, 23 कुठलेले आहेत. नंतर म्हटलं आता कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. टप्पा पडल्यानंतर आता हा बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली, कधी बॉल उसळतोय कधी खाली राहतोय. हर्षल खराडे यांची कमाल आहे. क्रिकेटच्या मैदानावरती पाया रचण्यापूर्वी तुमच्या हृदयात एक मजबूत पाया असला पाहिजे आणि तुम्ही त्यावर बांधणी अशी करावी, हे मात्र आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग कडून शिकलं पाहिजे. मस्त नियोजन. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला बॉलवरती जातील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. या प्रयत्नामध्ये केलं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे. ग्लोरियस स्पोर्ट्स या दुसऱ्या पर्वामध्ये ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली आहे, गतवर्षी स्वप्न अधुरं राहिलं होतं. उपविजेते होते ग्लोरियस स्पोर्ट्स पहिल्या पर्वामध्ये आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुरुवात आज मात्र चांगली केली. 2 सामने जिंकलेत. 38ला 2 1 टू गो. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4चा. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल, फटका खोदून काढण्याचा प्रयत्न. पंचांगडे दाद मागतायत. विशाल चोरगे, प्रयत्न निष्फळ राहिला. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 38, 2 गडी बाद. येस, आम्ही या टॉस साठी नक्कीच विनंती करेन, दोन्ही टीम लक्षात घ्या. संत बाळूमामा वॉरियर्स विपक्ष ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, दोन्ही संघाचे कर्णधार. पहिल्या डावा अखेर आपल्याला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. प्लीज तुम्हाला विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण टॉस साठी सज्ज राहा. 4 षटकांचा खेळ झालाय. 38ला 2 टीम कराड ग्रामीण. हर्षल खराडे यांनी या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे या डावामध्ये गोलंदाजी करत असताना राहुल वांगडे, निलेश बिल्लारे, गणेश कदम
आणि हर्षल यांचं षटक आपण पाहतोय आणि सुयश धनावडे यांच्या माध्यमातून कमेंट्स आपण पाहू शकता. मैत्री म्हणजे जीवन आहे, मैत्री म्हणजे आनंद आहे, मैत्री तुमची आमची सर्वांची आहे, म्हणूनच मैत्री ग्रुप जावली महान आहे. 38 ला 2 टीमची धावसंख्या आणि मैत्री ग्रुप जावलीचं सातत्याने आपण चर्चा करतो, कारण फक्त क्रिकेटच नाही तर समाजकारणामध्ये देखील या मैत्री ग्रुप जावलीचं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आदराने नाव घेतलं जातं. आणि मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून विजयी संघ मालकास इलेक्ट्रिक बाईक हे देखील मोठी बाब आहे. निश्चित त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. खारीचा वाटा त्यांनी देखील या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी उचललेला आहे. आणि त्याचबरोबर आपण चर्चा करत 38 वरती 2 अशी स्थिती आहे. समालोचकांचंही कौतुक होत आहे, आपण त्यांचे मनपूर्वक आभार मानूया, कारण आपल्यामुळेच समालोचकांची ऊर्जा वाढत असते आणि नेहमी सातत्याने प्रत्येक समालोचकाचा प्रयत्न हाच असतो की चांगलं समालोचन झालं पाहिजे. दत्तात्रय गावडे आमचे प्रेक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून कमेंट्स केली जाते. निलेश सर, तुमचा आवाज ऐकण्यासाठी खूप छान वाटतं, मजा येते, कारण आज ज्या प्रकारे सातारा क्रिकेट आणि निलेश मर्डेकर सर एक वेगळं समीकरण जोडलंय. अंतिम षटकाला सुरुवात, बॉलर तयार, अंगाला भेदणारा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, कोणाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल तर हो, स्वप्नील शिंदे लाल्या यांना आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. त्याग आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि स्वप्नील शिंदे लाल्या यांनी आपल्या विकेटचा त्याग केला, कारण विशाल चोरगे यांना स्ट्राईक वरती आणायचं होतं. पहिल्या चेंडूवर अगदी सांघिक यश प्राप्त होतंय. अंतिम षटक सनील आले आणि असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ सॅक्रिफाईस गेम. आणि पहा, आपल्या विकेटचा त्याग दिलाय स्वप्नील शिंदे आणि स्ट्राईक हवी होती. स्वतः कॅप्टन आहेत विशाल चोरगे, आता कॅप्टनने स्वतःकडे स्ट्राईक घेतलाय, कारण त्यांना स्वतःवर जास्त विश्वास आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 38 ला 2. ओव्हर नंबर 5 साठी पेशाने पोलीस असणारे खेळाडू वाई तालुक्यातील बोपर्डी गावचे समीर गाडवे, ज्यांनी रत्नागिरीमध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. ज्यावेळेस पोलीस दलामध्ये रत्नागिरीमध्ये कार्यरत होते त्यावेळेस त्यांनी त्याही विभागामध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय. आज नवी मुंबईमध्ये येऊन पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळत आहेत. बोपर्डी गावचे समीर गाडवे तयार, एका बाजूला वाई तालुक्यातले जांभळी गावचे विशाल चोरगे. उजव्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितलंय दिशाहीन आहे, हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. सर, तुम्ही उल्लेख केलात की समीर गाडवे सर देखील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आज या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतक पाहिलं महादेव कदम सर, ते देखील मुंबई पोलीस दलामध्ये. काल संतोष बगदुम सरांना पाहिलं, आनंद बगदुम सरांना, ते देखील मुंबई पोलीस. म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये पोलीस दलातील खेळाडू मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अमित वाडकर, बॉन्ड यांच्याही नावाचा उल्लेख करावा लागेल, जे पेशाने पोलीस आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. बरेचसे असे आणखी खेळाडू असतील ते प्रीमियर लीग खेळत आहेत. अमित वाडकर सर काल 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले आणि काय खेळ राहिलाय. फक्त मी म्हणेन या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही करिअर देखील लक्ष द्यायला पाहिजे. करिअर हा खूप महत्वाचा भाग आहे. क्रिकेट तर खेळायलाच पाहिजे, परंतु करिअर खूप महत्वाचा. आणि त्याच दरम्यान स्क्वेअर कट क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, विशाल गणपत चोरगे यांच्या बॅटमधून PMPL चौकार. निश्चित जीवनामध्ये जसं करिअर महत्वाचं आता तसं या मॅच मध्ये आता धावा महत्वाच्या आहेत. आणि इथे आता विशाल चोरगे यांनी आपल्या भात्यातून एक चांगला फटका काढला, बॉलला चांगल्या प्रकारे कट केलंय, शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि त्या युक्तीचा वापर केला आणि बॉल पाठवला बॅकवर्ड डी पॉइंटला. सीमारेषा पलीकडे धावसंख्या वाढवणारा कराड ग्रामीण साठी आलाय विशाल चोरगे यांच्या बॅट म्हणून चौकार. शेवटचे 3 बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत मिड ऑफला, बॉलवरती झडप घालतील, बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल आणि हो, एकाला पुन्हा माघारी यावं लागेल. आणखीन एक धक्का लागलाय, आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. केतन धावपास झाले, डायमंड डकचा शिकार. कोणताही चेंडू त्यांनी खेळला नाही. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मी कौतुक करेन समीर गाडवे यांचं, काय चेंडू हाताळला. फुलर लेनचा चेंडू, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावपास झाले. टीमची धावसंख्या 44 ला 4. आणि या सर निलेश सर तुम्ही पाहू शकता ओमसाई MTCच्या माध्यमातून आकड्यांचा खेळ, जसे आकड्यांचे तज्ञ म्हणून तुमची ओळख आहे, आकड्यांचा खेळ पाहू शकता. 44 ला 4, 4.4 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजे 4 या अंकाची जादू. निश्चित. आणि 44 आकडा म्हटलं की वीरेंद्र सहवाग यांची आठवण आपल्याला निश्चित होते. एका बाजूला समीर गाडवे गोलंदाजी मार्ग जबरदस्त कमाली षटक हाताळलंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे, बॉलची फेकी केली जाईल, पुन्हा एक सिंगल धाव. समीर गाडवे पायच्या माध्यमातून धाव खर्च होते असं पंचांनी कळवलंय. धावा येणं महत्वाचं आहे. कराड ग्रामीणसाठी 45 ला 4 शेवटचा चेंडू शेष असेल. आणि ज्या प्रकारे या सामन्यामध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स गोलंदाजी केल्या, प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्प्यावर मारा केलाय. आणि समीर गाडवे यांनी देखील 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी समीर गाडवे. एका बाजूला बॅटिंग मध्ये सचिन,
सचिन कदम यांनी बॉल उचललाय, लॉंग ऑनला खेळाडू, विकेटचं पतन, पहिला डाव संपलाय. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने बनवल्या धावा 45, विजयासाठी बनवायचे आहेत ग्लोरियस स्पोर्ट्सला 46, येणारे बॉल 30. चला मी विनंती करेन टॉस साठी या संत बाळूमामा वॉरियर्स विपक्ष ज्योती एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नाणेफेक करणार आहोत आणि या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वातील सांघिक कमी धावसंख्या नितीन पवार सरांच्या माध्यमातून माहिती पुरवली जाते आणि या संघाने नोंद केले अर्थातच कराड ग्रामीण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला मी विनंती करेन संत बाळूमामा वॉरियर्स विपक्ष ज्योती एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. आपण टॉस करणार आहोत. आदरणीय सन्माननीय श्री सुभाष धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला रोहित पाटील हिटमॅन आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील अभि केसरकर मॅन फ्रॉम पोलादपूर. दोन्ही संघाचे कॅप्टन वेलकम. हेड अँड टेल कॉल करायचं आहे, अत्यंत महत्वाची मॅच असेल. अभि कॉल करतील स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय ज्योती एंटरप्राइजेस. इट इज अ हेड. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. हिटमॅन ज्या प्रकारे या संघ खेळलाय संत बाळूमामा वॉरियर्स निश्चितच कुठेतरी चुका झाल्यात, परंतु ही महत्वाची मॅच आहे. स्पर्धा संपली नाही. टॉस जिंकलाय. निर्णय काय? प्रथम क्षेत्ररक्षण करू. अशा प्रकारे गत सामन्यामध्ये चुका केल्या त्या चुका कुठेतरी महागात पडल्यात, परंतु काय चुका झाल्यात आणि या मॅच मध्ये संघाला काय संदेश द्याल? रन्स कमी झाल्यानंतर देखील बॉलर्सने अगदी जबरदस्त गोलंदाजी करून मॅच बनवली होती, परंतु फिल्डिंग अतिशय खराब झाली आणि त्या चुका या मॅच मध्ये टाळण्याचा निश्चित प्रयत्न करू. अशा प्रकारे कराड क्रिकेटमध्ये आपलं नाव आदराने घेतलं जातं आणि या क्रिकेटमध्ये चुका या खूप महागात असतात, परंतु चुका झाल्या जरूर. परंतु या सामन्यामध्ये काय रणनीती असेल? निश्चितच 50च्या आसपास थांबवण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर मॅच जिंकून रन रेट कशा प्रकारे वाढेल हा प्रयत्न निश्चित करू या मॅच मध्ये. थँक्यू सो मच. हे होते रोहित पाटील हिटमॅन. अभि फलंदाजी करायची आहे. 5 षटकांची मॅच, एक सामना जिंकला एक गमावलाय. काय माइंडसेट असेल? 5 षटकामध्ये कितपत मजल माराल? 5 षटकांमध्ये आम्ही 60+ टार्गेट करण्याचा खूप प्रयत्न करू. आणि या संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील? हो नक्कीच चेंज थोडे पाहायला बघतील. गत सामन्यामध्ये काय चुका झाल्या आणि त्या सुधारण्याचा कसा प्रयत्न कराल आणि या संघामधील खेळाडूंकडून कशा प्रकारची कामगिरीची अपेक्षा असेल? लास्ट मॅचमध्ये आमच्याकडून बॅटिंग थोडी कमी झाली, त्यामुळे रन झाले नाहीत, तर या मॅचमध्ये नक्कीच आम्ही त्यावरती फोकस करू. थँक्यू सो मच. हे होते अभि केसरकर. नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकले संत बाळूमामा वॉरियर्स. रोहित पाटील कॅप्टन यांनी त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय अभि केसरकर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व 2 तुम्ही पाहत आहात. एका बाजूला संघ आहे ग्लोरियस स्पोर्ट्स, एका बाजूला कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा संघ आहे. टीम कराड ग्रामीण प्रथम बॅटिंग केलेली आहे. बनवलेले आहेत धावा 45, विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 46. हे धावसंख्येचं गुणोत्तर आहे. सत्र क्रमांक 2 साठी येणारे बॉल 30. सेहेचाळीस धावांचं लक्ष आणि 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गणेश कदम आणि त्यांच्या साथीला हर्षल खराडे. लक्ष जरूर छोटं आहे परंतु कठीण करावं लागेल. नितीन पवार सरांनी आधीच उल्लेख केला की या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये सांघिक कमी धावसंख्या झाल्या,
परंतु धावसंख्या जरूर कमी असेल, मॅच रंगली जाऊ शकते. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं जेवढी कमी धावसंख्या तेवढे सामने रोमहर्षक पाहायला मिळतात. म्हणजेच की काय विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये, त्यामुळे कमी धावसंख्येचाही सामना रंगत प्राप्त करू शकतो आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. संतोष सरांचा आवाज लाजवाब आहे, जणू काय इंटरनॅशनल मॅच बघतोय, फील येतोय. क्या बात आहे, स्पोर्ट लवर. म्हणजे या सर्व काही गोष्टी समालोचकांसाठी आपण पाहत आहोत. कमेंट जी समालोचकांसाठी ऊर्जा असते. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मॅचच्या सुरुवात, गोलंदाज अमर तयार. पहिला चेंडू हवेत खेळलाय, हर्षल खराडे यांनी काऊ कोणाला क्षेत्ररक्षक आहेत अजय खांडेकर चेंडूला आतमध्ये ढकललाय. वा, इथे मात्र काय घडलंय, झेलचा चांगला प्रयत्न केला, प्रयत्न अप्रतिम होते. चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत असलेली नजर, एक धाव प्राप्त झाली. निश्चित अजय ज्या प्रकारे बॉलच्या खाली आले होते, झेल त्यांच्या हातामध्ये विसवला होता, परंतु एका बाजूला शरीरावरचं नियंत्रण सुटतंय की काय अशा प्रकारची परिस्थिती आली होती. हर्षल खराडेंनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलं होतं, लांबी थोडीशी कमी पडली होती. प्रयत्न चांगले केले अजय यांनी, परंतु पहा सीमारेषेलगत शरीरावरचं नियंत्रण थोडंसं कुठेतरी निसटलं. बॉल त्यांनी आतमध्ये टाकला, बॉल चांगल्या प्रकारे अडवलाय. याचा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, अगदी तपासलं जाईल. यस, निश्चितच 5 धावा वाचवल्यात मी म्हणेन अजय खांडेकर हे जे यांनी 5 क्षेत्ररक्षणासाठी त्यांच्यासाठी टाळ्या वाजतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. ज्या प्रकारे त्यांनी काऊ कोणाला करत असताना हर्षल खराडे गत सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय आणि दुसऱ्या बाजूला गणेश कदम बाकीचे खेळाडू. पुढचा चेंडू स्लॉक सेव्ह करण्याचा प्रयत्न, अमर बांबरस यांचा वेग पाहायला मिळाला. अमर बांबरस म्हटलं की एक मोठा अनुभव आहे. उरमोडी परिसरातील वडगाव गावचे आहेत. एका बाजूला बॅटिंग मिळते, त्यांना काही चमक दाखवता आली नव्हती, परंतु आता गोलंदाजीची धार त्यांना प्रखरतेने अंमलामध्ये आणावी लागेल. एका बाजूला वाकी गावचे गणेश कदम यांना बांधून ठेवलंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतोय. अमर बांबरस, गणेश कदम दोन्ही घनसोली कॉलनीसाठी सातत्याने क्रिकेट खेळलाय, परंतु पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये दोन्ही अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील 2 मोठी नावं. लेट कटचा फटका, शॉर्ट थर्डमॅन आहे, 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु 1 धाव रोखू शकणार नाहीये. गणेश कदम यांचं तिसऱ्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. निश्चित थोडेसे झगडत होते, धावेंसाठी प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. या बॉलच्या पाठीमागे संयम ठेवला, बॉल येऊ दिला आणि लेट कट खेळलेला फटका, म्हणजे उशिरा बाटला घेऊन गेले आणि बॉलला फक्त ढकललं. 1 धाव पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केलं, स्कोर बोर्डला बिझी ठेवलं. पुन्हा एकदा भिवडी गावचे हर्षल खराडे स्ट्राईक वरती. फुल लेनचा चेंडू कमी गतीने टाकला आणि त्याच वेगाने ठोकला. हर्षल सुनील खराडे यांच्या बॅटमधून भिवडीचा ब्रँड दाखवणारा अफलातून स्ट्रोक, PMPL षटकार. आज हर्षल खराडे यांना बॉल फुटबॉल सारखाच दिसतोय असंच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक बॉल ते सीमारेषा पलीकडे पाठवतात. अमर बांबरस यांच्या विरुद्ध केलं आक्रमण, समोरच्या बाजूला क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला A1 क्वालिटीचा षटकार. या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावर 6 पुढे जात असताना 8 धावा. पुढचा चेंडू अमर बांबरस, आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. चेंडू टॉसचा बॉक्स मध्ये होईल, सीमारेषा पार, आर पार, उत्तुंग. हर्षल खराडे ब्रँडेड षटकार. हर्षल खराडे यांचा पूल पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, सक्सेसफुल आहे, ग्रेसफुल आहे. बॉल सीमारेषा पलीकडे गुल होतोय. सरळ 6 धावेंसाठी हर्षल खराडे नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि त्यानंतर धावसंख्येचा झपाटा वाढताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावलाय बिवडीच्या खेळाडूने. हर्षल खराडे सेट ऑन फायर. हर्षल सुनील खराडे सेट ऑन फायर. परंतु या खेळाडूच्या जडणघडणीमध्ये मी निश्चितच कौतुक करेन भिवडी वैभव शेठ पवार यांचं, कारण तुमच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे तुमच्या पाठीशी असतात त्यांना मात्र अगदी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं असतं. हॅट्रिक षटकारासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने आणि हा तो बॉल आहे.
गणेश कदम चेंडू हवेत खेळलाय, फटका फसलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू खाली, चेंडूचा अंदाज चुकला आणि जेल सोडला. 2 धावा देखील प्राप्त करण्याचा मानस आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 2 धावा रोखू शकणार नाही. जेल देखील सोडलाय आणि 2 धावा देखील प्राप्त झाल्यात. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील, कारण तुम्ही कॉमेंट्री कुठूनही ऐका. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. म्हणजे कॅचला फार महत्व आहे. एखादा झेल काय करू शकतो, तर एखादा झेल तुम्हाला मॅच पासून दूर नेऊ शकतो आणि या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. 16 धावा धाव फलकावर. विक्रम मोरे पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, शतरक्षाची 7 लाभत नाहीये. 16 धावा धाव फलकावर. स्लॉप चूक करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. निश्चित या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. आला तो डॉट बॉल. याचा रेशो तुम्हाला वाढवावा लागेल. कमी धावसंख्येचा जर तुम्हाला बचाव करायचा आहे, कराड ग्रामीणला गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉलचा रेशो वाढला तर सामना बनवू शकतो आणि त्याचप्रमाणे आता गोलंदाजांना प्रयत्न करावा लागेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आणि ठराविक अंतराने तुम्ही गडी बाद करून या मॅच मध्ये पुनरागमन करू शकता, कारण क्रिकेट मध्ये कधीही काही घडू शकतं. तिसरा चेंडू, बुंदा टाकलेला चेंडू, सन्मान दिला. बॅक टू द बॉलर. हे क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी विक्रम मोरे. विक्रम मोरे कुंभार गावातील एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. प्रतिभावंत आहेत, कौशल्य चांगलं आहे आणि दारोमदार त्यांच्या खांद्यावरती या षटकाचा आहे. कुंभार गावचे असणारे विक्रम तुम्ही पाहत आहात गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत 3 बॉल टाकले, 2च धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 16. अजूनही 3 बॉलचा काही बाकी आहे. विजयासाठी समीकरण आहे ते 46 धावांचं बॉलर तयार. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये ज्या दिशेला आपण पाहतोय मिस्टर PMPL 1.0 संकेत घोळे यांच्या कटआउटला थँक्यू सो मच बोलणारा फटका. 4 धावा. PMPL चौकार. एका बाजूला पहा नशिबाचा चौकार आलाय ग्लोरियस स्पोर्ट्स या टीम साठी. टप्पा पडल्यानंतर बॅटची आतली कडा, यष्टी रक्षकाला गुंगारा देत बॉल निघाला लॉंग स्टॉपला. सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आलाय धावसंख्या वाढवणारा ग्लोरियस स्पोर्ट्स साठी चौकार. आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. एक चांगला फटका पुन्हा एकदा येतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला धूम धडाका लावलाय, दोन्ही खेळाडूंनी धडाकेबाज बॅटिंग केली आहे. एका बाजूला कराड ग्रामीणला या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. आता गणेश कदम होते, दिली फक्त दिशा आणि मिळवल्या या बॉलच्या पाठीमागे 4 धावा. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट या बॉलच्या पाठीमागे. आणि हा नो बॉल आहे असं पंचाने सांगितलंय, म्हणजे यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. फलंदाज अलमुबा, गोलंदाज विक्रम यांना आता अग्नि दिव्यातून जावं लागेल. धावसंख्येचा वेग आता बघता बघता वाढलेला आहे. धावसंख्या जाऊन पोचते, भरारी घेते. आक्रमण केलंय सी कॉर्नरला. बॉल सीमारेषा पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम देत दन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी. गणेश कदम, हर्षल खराडे यांची. धावसंख्येचा प्रचंड मोठा वाढलेला वेग. गणेश कदम यांचा अनोख्या अंदाजामध्ये खेळलेला फटका. एका पायावरती गरकन गिरकी घेतली, बॉलला भिरकावून दिलं. सरळ 6 धावींसाठी. ओहो काय फटकाय. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत गणेश कदम, वाकी आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, चौकार. गणेश कदम लाजवाब खेळ करत असताना विस्मयकारक फटका पाहायला मिळाला. 31 धावा धाव फलकावर. गणेश कदम आपल्या अगदी या ताकदीचा वापर करत असताना पहा ज्या प्रकारे हा फटका सजवलाय. कमालीचा फटका. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. गणेश कदम वैयक्तिक 17 धावा. हर्षल खराडे नाबाद 13 धावा. 46चा पाठलाग करत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स बिनगडी बाद 31. चांगली भागीदारी करत असताना हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. आपली अनोखी पद्धत, नटराज पद्धतीने फटका सजवलाय. अगदी या फटक्याचा व्हिडिओ काढावा आणि स्टेटसला ठेवावा, एवढा अप्रतिम फटका. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 31. 46चा करायचा आहे पाठलाग, म्हणजे 18 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. आता एका बाजूला प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल.
एका बाजूला चांगला खेळ करावा लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज कराड ग्रामीणला स्वतःच्या वाटा स्वतःला शोधाव्या लागतील. हा आलेला तो दर्जेदार फटका होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तोच फटका बाकीच्या गणेश कदम यांनी खेळला. आता बॉल जास्त, धावा कमी, परिस्थिती बदललेली आहे मैदानाच्या आतमध्ये ग्लोरियस स्पोर्ट्सच्या टीमची. त्याचबरोबर एक कमेंट आहे सुरेश धनावडे यांच्या माध्यमातून. नवी मुंबईमध्ये सध्या ऊन आहे आणि सर्वांना खूप घाम येतोय आणि परंतु ग्लोरियस स्पोर्ट्सचे संघ मालक कूल आहेत म्हणून ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ पॉवरफुल आहे. सुधीर भाऊ धनावडे. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज हर्षल सुनील खराडे यांच्या बॅट मधून पॉवरफुल फटका, अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, PMPL षटकार. आणि 3 बॉल 3 षटकारांसाठी मैत्री ग्रुप जावलीच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि तो पुरस्कार या बॉलच्या पाठीमागे मिळतोय. हर्षल खराडे सेट ऑन फायर, बॉल सीमा पार पाठवला. आजचा दिवस हर्षल खराडेने घातला मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ. खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हर आहे, एक धाव प्राप्त केली जाईल. हर्षल खराडे एका सिंगलच्या मदतीने इथे मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स तिसऱ्या विजयाच्या दिशेने अगदी वाटचाल करते, विजय समीप येऊन पोहोचले. एका बाजूला कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि संघ मालक सचिन देसाई साहेबांचा हा संघ आहे. त्यांच्या खेळाडूंना प्रयत्न आज मोठे करावे लागतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली कराड ग्रामीण वाटचाल करते. आक्रमण आक्रमण आक्रमण, लॉंग ऑन ला खेळाडू, बॉलच्या खाली, विकेटचं बटन. धक्का क्रमांक पहिला ग्लोरियस स्पोर्ट्सला. विक्रम शिंदे आणि शेल टिपला. गणेश कदम यांचा खेळ मात्र इथे संपुष्टात येईल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु आता मात्र उशीर झाला. मी म्हणेन चांगला झेल टिपला जातोय. निश्चितच ज्या प्रकारे हर्षल खराडे आणि गणेश कदम यांनी आक्रमक सुरुवात करून देत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स तिसऱ्या विजयाच्या दिशेने मात्र इथे वाटचाल करत असताना क्रमांक 3 वर नवीन फलंदाज राहुल सावली टेनिस क्रिकेटचा गब्बर म्हणून त्या खेळाडूची जी ओळख आहे राहुल वांगडे, मॅन फ्रॉम पिंपरी. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. राहुल वांगडे पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू एसटी रक्षकाला बीट करून शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, धाव प्राप्त होणार नाहीये. या मॅच मध्ये अद्याप 8 धावांची आवश्यकता आहे. टीम कराड ग्रामीण इथून देखील पुनरागमन करू शकते. ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. मॅच संपली नाहीये, शेवटपर्यंत तुम्हाला लढावं लागेल कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही तोपर्यंत कोणताही निकाल अपेक्षित नसतो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, जावलीचा गब्बर राहुल हनुमंत वांगडे यांच्या बॅट मधून खणखणीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, PMPL षटकार. या षटकाराने मात्र सामना खुला झालाय आणि या मॅचचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 5व्या चेंडूवर षटकार आलाय. आणि महत्वाची माहिती नितीन पवार सर आमच्यापर्यंत पोहोचवत असताना पहा, गब्बरचा ब्रँड आहे, ही गब्बरची ताकद आहे. राहुल वांगडे अफलातून फलंदाजी करत असताना 2 धावांची गरज विजयासाठी ग्लोरियस स्पोर्ट्स. हुक करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर चेंडू, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. तिसऱ्या विजयासाठी टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. हा रिप्ले तुमच्या समोर. हुक करण्याचा प्रयत्न झाला, ज्या प्रकारे हाफ ट्रॅकर चेंडू धर्मा यांचा, परंतु 2 धावांची गरज आहे विजयासाठी अद्याप ग्लोरियस स्पोर्ट्स या टीम साठी. सुधीरदादा धनावडे साहेब देखील खुश असतील. गतवर्षी राहिलेलं स्वप्न या वर्षी मात्र निश्चितच पूर्ण करण्याचा मानस आहे. गतवर्षी पहिल्या पर्वामध्ये टीम ग्लोरियस स्पोर्ट्स उपविजेतेपद पटकावलं होतं आणि या वर्षी मात्र माइंडसेट बदललाय. नवीन स्पर्धा, नवीन मनसुबे. 2 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये करायच्या. 2 धावा. हर्षल खराडे यांच्या बॅट मधून विजयी धाव येईल का? 2 धावांची गरज. सागर पहिला चेंडू, पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. 11 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. हर्षल खराडे 6 चेंडू मध्ये 20 धावा. राहुल वांगडे आणि एका षटकाच्या मदतीने नाबाद 6 धावा. सागर सकपाळ वेंगळीचे खेळाडू आहेत. KSK साठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळलंय. या मॅच मध्ये 2 धावांची गरज विजयासाठी.
2 धावांची गरज असताना हर्षल सुनील खराडे यांच्या बॅटमधून विजयाला गवसणी घालणारा विजयी भवा फटका आहे दमदार. धावा मिळतील 6. विजयी भवा येतोय हर्षल खराडे यांच्या बॅटमधून. टीम ग्लोरिया स्पोर्ट्स साठी 3रा विजय प्राप्त करून देणारा षटकार. अभिनंदन टीम ग्लोरिया स्पोर्ट्स. वेलप्लेड हर्षल खराडे. 26 धावांची नाबाद खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि खेळ मात्र अप्रतिम राहिला. अर्थातच टीम ग्लोरिया स्पोर्ट्स हार्डलक बॅडलक टीम कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जरूर धावा कमी धावसंख्येमध्ये धावफलकावरती नोंद केल्या आणि निश्चितच या धावांचा पाठलाग करत असताना 3.1 चेंडू मध्येच ग्लोरिया स्पोर्ट्सने विजय मात्र प्राप्त करून आपली धावगती रन रेट देखील मात्र मजबूत करत असताना आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच धावफलकावरती नजर टाकूया. स्वप्नील यांनी 24 धावा केल्या. विशाल नाबाद 9 च्या मदतीने 45 धावा. अगदी ज्या प्रकारे आपण पाहू शकता कराड ग्रामीण आणि दुसऱ्या डावामध्ये हर्षल खराडे